महाराज सुस्वागतम. रंगदेवता व नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत व स्वयंवराचा निर्मिती ऐका की सांस्कृतिक मी नंतर कार्य येतो तेव्हा फोन विभाग, करा मला. सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि लास्टच्या टाइमला पाहिजे मला पूर्ण लेखन लास्ट अमोल देसाई, दिग्दर्शन अमोल प्लीज देसाई, ठेवा की यांनी पात्र मी परिचय आता काय कसं महाराज केलं हे गाणं अमोल सगळं देसाई, लावायने महाराणी मानसी नलवडे, राजकन्या सुरभी देसाई, राजमाता संचिता तरडेकर, प्रधान श्री गणेश गुरव, मिनिट केलं ना. शिपाई पृथ्वीराज चव्हाण, सूर्यवंशी दासी ऐश्वर्या पाटील, नर्तक विवेक भोसले, गायक सुहान मुल्ला, नर्तिका सानिका सावरे, कॉमेडियन श्री गणेश गुरव, व्हिडिओग्राफर अशोक मोरमारे सर. तर सहर्ष आता आणि परत सविनय माझं सादर इकडे या करीत बाई, आहोत इकडे या. अमोल देसाई लिखित आणि दिग्दर्शित व स्वयंवराचं. थांब की पोहोचत आहे मी जाते पहिले. शाबाश. प्रधानजी, प्रधानजी, follow me. सुरभीचं काय आहे प्रधानजी, ज्या राणी साहेबांनी आम्हाला बोंबाबोंब करून या ठिकाणी बोलवलं त्या राणी साहेबच अजून आल्या नाहीत. तुम्ही जरा त्यांचा लास्ट सीन बघा बरे. प्रधानजी, ए परदान्या, बाहेर पाठी लावले ना, मोबाईल अलाउड नाही. अहो ती बाहेर लावली ना महाराज. अरे बाप रे, हास्य जत्रामध्ये जा रे तू. त्यांचा लास्ट सीन बघ बरे. अहो त्यांचा स्टेटस बघत होतो. काय स्टेटस आहे बरे? याचा ब्रेकअप झाला की काय? अहो महाराणीचा स्टेटस आहे तो. बंद करा मला. मग यांचं कुठं बाहेर अफेअर होतं की काय? मला पण तेच वाटते. हा, मला पण तेच वाटतंय. काय? काय तर त्यांचं काम 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 बाहेर चाललं. काम असेल. बार बार येतील येतील. महाराज 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 प्रधानजी, कुणी गेलं का? राणी सरकार, जो जन्माला आला आहे तो कधी ना कधी जाणार. तुम्ही जाणार, मीही जाणार. हा परदाना. महाराज रडू नका. जे काय झालंय ते तोंडानं सांगा. सकाळ सकाळी उठले, नेटवर्क नव्हतं म्हणून वायफाय दालनात गेले, बरं. रील्स बघत होते तेवढ्यात. महाराज त्यांना कान बंद करायला सांगा. प्रधानजी, कान बंद करा. जी महाराज. अरे तू हास्य जत्रामध्ये जा रे. कान बंद करा म्हणजे तुझे मान बंद कर. जी महाराज. हा प्रधानजी, जी महाराज. कानाखाली आवाज काढेन. कान नीट बंद करा. जी महाराज. प्रधानजी, ओके टेस्टेड. बोला. या इकडे कानात सांगते. कानातच सांगायचं तर पहिला कान कशाला बंद करायला लावले? महाराज हा. या इकडे. हो हो. हे बाप रे. प्रधानजी, ए परदान्या, जी महाराज. तुम्ही जरा शिवराज पर्यंत जाऊन याल का प्लीज? काही माझ्याबद्दल पर्सनल आहे का? तुम्ही जाना हो. जी महाराज. प्रेमाने सांगितलं तर गेला नाही. मेला मेला गेला नाही. जाऊ दे, मेला गेला. महाराज हा. विषय गंभीर आहे आणि तुम्ही मी गौतम आहे. म्हणजे गौतम बुद्धांनी काय सांगितलं याचा विचार करतो. गौतम बुद्ध म्हणाले होते असं शांत बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि मग काय महाराज. हा बोला, काय झालं, काय विषय आहे? आपण राजनंदिनीला बोलावून डायरेक्ट विचारायचं का? डायरेक्ट तोंडावर कसं विचारायचं त्यांना? मग काय तिला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा, मग निंदवरे काय चक्कर नडते त्या? तसं नाही. त्यांना
तोंडावर कसं काय विचारायचं की बाबा काय भाई तुझं काय आहे का, तुझं काय कुठे लफडा आहे का, हे चुकीचं दिसतंय. ही मोठी मुलगी आहे. अहो तसं नाही. हम्म. आपण तिला बोलावू बर. आणि विचारू मಗಳ ನಿಂದ ಹೊರಗೆ ಚಕ್ಕರ್ ನಡೆದಿದ್ದಾನ್ ಹಿಂಗ ಯಾನ್ರಿ ಇದ್ರ ನಮಗೆ ಈಗ ಹೇ ನಾವು ಮದ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಡುನು. तुम्हाला काय कळलं कोरडे सर? हे आमच्या बाबानं महाराष्ट्र कर्नाटक एकीकरणाच्या नादात माझं लावून दिलंय जे काय आयुष्याचे लागलेले आहेत. रोज सकाळी खाडवाड 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 चालू असते. बरं असं म्हणताय? अहो तिला बोलावू आणि विचारू. ठीक आहे, बोलवा तिला. खबरदार ज्यांच्या गालावर आहेत 2 खड्डे सप्टेंबर मध्ये असतो त्यांचा बर्थडे त्या महाराणी राजकन्या राजनंदिनी देवी पधार रहे हैं हो. वा वा. ही बघा लहान बाळ किती मज्जा करतायत. अरे बाप रे, इथं आमचा बीपी लो झालाय आणि हिला कॉमेडी सुचते. राजनंदिनी तुमचं बाहेर कुठे काही सुरू आहे का? हो आहे. नाही अहो आहे. नाही 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 अहो आहे. काय सुरू आहे? सकाळी शिवराज मध्ये किती, दुपारी C++ आणि संध्याकाळी शिवण क्लास. आणि अशा या फावल्या वेळेत मी अशा रीला बघते. त्या रीला बघतेस म्हणून आम्ही शिवण क्लासला पण घातलंय सर. म्हणजे BBA BCA C++ करून काय नाही झालं तर किमान पिको फॉल तरी करेल. विषयाचं बोलू का? बोला बोला बोला. यल राजनंदिनी तुम्हाला बाहेर कोणी पसंत वगैरे आहे का? हो आहे. नाही 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 ऐकवत नाही हो मला. एक आहे म्हणजे एक होता. कोण? अहो विजय देवरकोंडा. मेलेले ते रश्मिका सोबत लग्न करून टाकले. सहा मेच्या आधी जर हिचं लग्न लावलं नाही मी, माझं नाव बदलून ठेवायचं कोराडे सर. काय खाल्लं होतस? रक्तीमुंडी. मेंदू खायला पाहिजे जरा. आम्ही तुमच्या लग्नाचा विचार करतोय. अय्या माझं लग्न. तुझंच लग्न. आधी स्वतःच्या लग्नाचा विचार करा. ते गडिंग्लजला त्याची काळजी लागलेली आहे. तुम्ही नाटकाचं बघा. आम्ही तुमच्या लग्नाचा विचार करतो आहोत. करा कधी? माझ्या लग्नाचा विचार करा. मला पण अशा रीला बघून बघून बोर झालंय. तुम्ही माझं लग्न लावलं तर मला एक स्वतःचा व्हिडिओग्राफर भेटेल. मग मी डान्स करेल, तो व्हिडिओ शूट करेल. मी ऍक्टिंग करेल, तो पुन्हा व्हिडिओ शूट करेल. आणि तो एडिट करेल, मी पोस्ट करेल. माझे पण फॉलोअर्स वाढतील आणि मी पण फेमस होईल. हिला आपण कुठल्या देवाकडे मागितलेलं? श्रीदेवीकडे. विषयाचं बोला. याला- आम्ही तुमच्या लग्नाचा विचार करतो आहोत. आम्ही तुमच्या लग्नासाठी स्वयंवराची व्यवस्था करणार आहोत. तुम्हाला काही हरकत आहे का? नाही, पण माझी एक अट आहे. आता अट कोणती? स्वयंवरात कोणतीही पाचवीची होऊ नये म्हणून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला एक कोड द्यावा. मंजूर. त्यात जातीचा, वयाचा, धर्माचा उल्लेख नसावा हरकत नाही. आणि प्रत्येकाने आपल्या टॅलेंटचा उल्लेख करावा. बिलकुल करतील. ठीक आहे. शिपाय त्यांच्या स्वयंवराची उद्घोषणा करा. आधी दवंडी पेटवा जावा. देवा की लाईट. अरे तू पण हास्य जत्रामध्ये जा रे. दवंडी पेटवा म्हणजे ती अशी नाही पेटवायची, ती अशी ऐका ऐका अशी पेटवायची दवंडी. जी महाराज. स्टार्ट. चला. ऐका ओ ऐका. नाहीये. فوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي अरे राजा
गाण्याचा आवाज आहे. आई साहेब आई साहेब आई झाड सोड आई झाड सोड गाण्याचा आवाज पण वाटला. आई जाशील आई. अहो पुढचीच म्हणजे नेमकी. थांबा आई थांबा बसवा अरे मी हे बोल करते. राजला गेले असते ना. मग काय महाराज हे प्रधानजी आज रजेवर आहेत. प्रधानजी रजेवर आहेत. अरे आज एवढा मोठा कार्यक्रम आहे प्रधानजी रजेवर. तरी मी त्यांना सांगत होतो आज तू त्याला सांगत होतास. जी महाराज yes. अरे वा तुझा हुद्दा काय तू प्रधानजीला सांगत होतास. हे म्हणजे असं शिपायाने प्राचार्यांना ऑर्डर दिल्यासारखे आहे. ह्याचं कसं माहिती आहे कोराडे सर परमनंट त्यामुळे काढता पण येत नाही. तू तुझं काम तेवढं कर. हे बघ राजकन्याला बोलवा. राजकन्यांचं गाणं आहे. राजकन्याला बोलवा. बसा प्रधानजी आपण जास्त वेळ प्रधानजी आलेच नाहीत. शिपाय डायरेक्ट आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. जी महाराज तंबाखू घडते. नाही महाराज सत्या अच्छा खिशात ठेवलेत. बोर्ड क्रमांक 5 रंगार आहे तो नाच. वा गाणं लागलं तर येईल तो. याकाचा कोरनार करके सिंगार याकाचा कोरनार करके सिंगार मेरा मन के द्वार ये उसका चाहता हमारा चाहता आगे याकाचा कोरनार करके सिंगार परेशान ज्यादा गई सारी सनम पलटाई के थांब छान नाचला मुलगा. असे करून जे काय फरशा लेवल केलेत छान गेलं तुम्ही. शिपाय ह्यांचा मोबाईल नंबर घ्या. ह्यांना आपण कॉलेजच्या गॅदरिंगला बोलूया. जी महाराज अहो महाराज ते राजकुमारी सोबत स्वयंवरामध्ये लग्न करण्यासाठी स्वयंवर चालू आले. झाला. बर वा छान नाचलात तुम्ही. राजकन्यांना काय म्हणायचंय बघूया. गॉसिपिंग थांबा. का आम्ही थांबलेलोच आहे. अहो महाराज हा थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. मग कोणतं लग्न होऊ शकतं ग? कुठलेच नाही. का नाही. मला सांगा आजपर्यंत आपल्या राजघराण्यात कोणीतरी आपल्या राजघरात म्हणजे महाराज तुमच्या हा आमच्या राजघराण्यात कोणीतरी नाचणाऱ्याशी लग्न केलंय का? मी तर नाही केलं. हा मग नाचवणारीशी केले मी लग्न. अहो म्हणजे हे पण नाही होऊ शकत लग्न. बाबा हे लग्न होऊ शकत नाही म्हणजे राजकन्येचा या वरासाठी राजकन्या रिजेक्ट करत आहे. रिजेक्ट केलं. रिजेक्ट केलं. रिजेक्टेड. महाराज हा. नो ऑब्जेक्शन प्लीज. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनती. लिगामेंट फुटल लिगामेंट. या तुम्ही या यांचा नंबर घ्या. जी महाराज चला नेक्स्ट. कोड क्रमांक 8 आता तुमची आहे गायकाची गाणी. वा गायक. शहनाइयों की सदा कह रही है खुशी की नुमाइश घड़ी आ गई है. जा रही हूँ छोड़ कर तेरी खूबसूरत ये जमाना याद आएगा. चाह कर भी हम तुम्हें ना भूल पाएंगे. दामन को
उड़ाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है। हो दयाबेन वा वा वा, आवाज छान आहे, आवाज छान आहे ना. आपण ना राजकन्याच्या संगीतच्या कार्यक्रमाला बोलू लग्नात. महाराज तेही स्वयंवरात लग्न करण्यासाठी आलेले आहेत. हे स्वयंवरात आले असा ड्रेस घालून? काय नाव तुमचं? जी ड्रेस से पहचाना नहीं किया मैं। ड्रेस से हमका कैसे पहचानेंगे? हमका लगा हम तुम अपने ऐसे परफॉर्मेंस करने आए हो. होंगा हम खानदानी मुसलमान हैं। वाह वाह, सलाम आपके खानदान को, लेकिन हमारे इसमें प्रॉब्लम हो जाएगा. ओ चाचा, आपके फॉलोवर्स कितने हैं इंस्टाग्राम पे? 5 मिलियन है हुजूर। भैया 5 मिलियन, 5 मिलियन मला पसंत आहे, मुझे भी मंजूर है. हा प्रसाद आहे, मला पसंत आहे, मुझे भी मंजूर आहे. मोठ्या लोकांचा ऐकायचं. नहीं 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 हाँ। नहीं, ये शादी नहीं हो सकती. हमारे खानदान में किसी ने अंतर विवाह नहीं किया है. जब तक ये शादी होगी, ये शादी नहीं होगी. जो होगी तो तुम्हारे को मेरे क्लास पे से जाना पड़ेगा. इसको तेरे पैसे लास्ट पैसे इसको बोलो. तुमरे को मेरे लाश पर से जाना पड़ेगा. हाँ, जोरात आवाज होगा, अभी चले जाएंगे लास्ट पैसे. तो चाचा जी ईद मुबारक. तो आपको हम फोन करते हैं, ठीक है? सलाम वालेकुम. वालेकुम सलाम। यांचा पण नंबर. कोड क्रमांक 7 द डान्स पास. हा वा, डान्स म्युझिक लागला तरी येईल. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. ते तुम्ही असं असं केलं तेव्हा किडनीवर दुखलं. हा, छान छान नाचल्या त्या, छान नाचल्या. यांचा पण नंबर घ्या. हा भाई, वाड्यावर महाराज वाड्यावर येण्याचं यांचं प्रयोजन काय? महाराज, हा? मी माझी कला दाखवण्यासाठी आली आहे. वा वा, एक नंबर कला आहे त्यांची, बेस्ट. एक नंबर कला दाखवून काय करणार? मी माझी कला दाखवून राजकन्याशी विवाह करण्यासाठी आली आहे. काय 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 काय? काय? अगं मुली डोकं बी काय पडलास काय? मला पण तेच वाटतंय. का मला? हा बरं, म्हणजे काय, तुम्ही एक मुलगी, ही एक मुलगी, कसं काय होणार लग्न? मग काय, एक मुलगी दुसऱ्या मुलगी सोबत लग्न केल्यावर कसं दिसल ते? मुलीशी लग्न, मग मग पुढं कसं होणार? पुढं जायचंच नाही, जे काय ते इथं विषय क्लोज. अहो पण सरकारने पण परवानगी दिली आहे. सरकारने परवानगी दिली असेल हो, पण आमच्या सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे मला वाटत नाही हे लग्न होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतंय? नाही तर ताई तुम्ही येऊ शकता. ते नंबरचं चला नेक्स्ट. निघतोय का तंबाखू? कोड क्रमांक 10. आता येथे कॉमेडी पहा. मुदवा महाराज, मुदवा. इकडं किन्नर साइड मारा, किन्नर साइड, कुठं? किन्नर साइड, किन्नर साइड मुदवा महाराज. आणि किन्नर साइड जरा जरा. हा जमला जमला. मुदला मुदला मुदला. आता प्रेक्षकांना दाखवा तुमचा मुदला. मुदवा, मुदवा. हा मुजला, सगळा मुजला, खड्डा मुजला. पुढं. महाराज, हा मी आज तुमच्या समोर स्टँडर्ड कॉमेडी करायसाठी आलेलो आहे. यांचा चेहरा यांचा जरा ओळखीचा वाटतो मला. ते महाराज मी रील्स वगैरे करतो त्यामुळे लील कळताय. हा. वा वा वा. तुमचा भाऊ दिला आहे का? आमचा प्रधान दिलं पण आता देतोय. नाही 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 मला तसलं काय नाही. नाही नाही. काय करणार? मी स्टँडअप कॉमेडी करणार. स्टँडवर कॉमेडी इकडे कशाला आलाय? अहो महाराज, स्टँडअप स्टँडअप असं स्टँडअप. स्टँडअप कॉमेडी. हा स्टँडअप. अहो तुम्ही बसा महाराज. मग तुम्ही स्टँडअप कॉमेडी करणार. बसून दिसते काय? हा पण महाराज, मी आज तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे. डावा काय उजवा? अहो
महाराज तो किस्सा नव्हे असला नवं किस्सा हो महाराज. मग कसला तो असला मोठा किस्सा. गंमत हा ते सांगा सांगा तिकडे बघून सांगा चांगलं दिसाल. सुरुवात करू. हा तर मी महाराज सुरुवात करतो. तर मी असली घरात बसलो होतो महाराज. हा माझ्याकडे उंच पापलेट आलं. वा पापलेट आलं. मी बघितलं हा महाराज दिलं. पॅम्पलेट तुमच्या हातात बदला तर. मला सांगा की मी सांगा बरं हा महाराज. बोला. मी पापलेट बघितलं. त्या दिलं होतं फार फार इंग्लिश बोला. काय फार फार हा काय फाडफाड. फार फार हा हा फार फार इंग्लिश बोला. हा आणि त्यात एक मोठा नाव सापडला महाराज. फार सापडला. त्यात दिलं होतं महिलांना 50% आरक्षण. अरे वा, या सगळ्यांना पाठव तिकडं. या सगळ्यांना पाठव. मी असा तेथून उठलो महाराज. हा आणि सरळ त्या ते दिलेल्या पत्त्याकडे गेलो. गेलास असा तास गेलो. गेलास की गेलो तिथं म्हणलं तुमचा ओनर कोण आहे बाहेर. मग आला का ओनल. मी बाहेर नाही तो ओनर बाहेर आला. हा मी त्याच्यासमोर तो माझ्यासमोर बरोबर. आला. तेव्हा म्हणलं तो असं कसा करू शकतो. कसं अहो मला त्याने दिला होता ना ते किती महिन्याला 50% आरक्षण. हा. मग पुरुषांचं काय. बरोबर आहे. मग बोलो काय हो? मग त्यानं मला ह्याचं स्पष्टीकरण दिलं महाराज. हा तर ते स्पष्टीकरण असं होतं महाराज. कसं होतं. पुरुषांना फार फार इंग्लिश बोलायला शिकवायला लागतं. हा बरोबर आहे ना आणि पुरुषांना इंग्लिश पण बोलायला शिकवायला लागतं. महाराज ऐक. हा तू सांगितलं तर मला सांगायला लोकांनी. मी सांगितलं ना. हा ऐका. तर काय झालं, पुरुषांना इंग्लिश फार फार बोलायला शिकवायला लागतं. तसं महिलांचं नसतं. महिलांना फक्त इंग्लिश शिकवायला लागतं. फार 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 तर त्या जन्मापासून शिकवायला लागतं. बोब आहे बोब आहे. बरोबर आहे ना? हा अजून एक दिवस सांगा. अजून एक दिवस सांगा. मला एवढंच वशाड पडला तुझा स्टँडअप कॉमेडियन. अरे एका जोक वरती तू स्टँडअप कॉमेडी झालास. याच्यापेक्षा ह्यो चांगला स्टँडअप कॉमेडी करतो आमची. हा अहो महाराज काय सांगू तुम्हाला अशी करोडो असतात करोडो माझी स्टँडअप कॉमेडी आयडिया माणसाची. हा खरं एक बी हसत नाही हो. तुम्हाला जे भातात तर हातील ना तुमचे भातात अंकल्पी काढा त्याचे. बरं तुम्ही मला वाटतंय राजकन्या तुम्हाला काय बोलायचंय का. हो काका तुमचे फॉलोअर्स किती आहेत. 234. 234. अरे मेलिया 234 जण तुम्ही ब्लॉक केले. मला ब्लॉक केलं तिथं फोटो जाऊन. पण एवढ्या लोकांना का ब्लॉक केलं. हार्ट पाठवलं ते तुला. अंकुर हॉस्पिटलमध्ये पाठवलं पाहिजे ना. डोळे तपासले गेले पाहिजे त्यांनी. महाराज हा काळ्या तोंडाच्या वाकड्या डोळ्याच्या 234 फॉलोअर्स घेऊन तू आमच्या राजकन्याशी विवाह करायला आलाय. मग कुणाच्या राजकीय सेवा करू दे. काय महाराज तिच्या कानात माझ्या कानात चुकायचं होतं. निघून नाही तुम्ही. बरोबर बोलली ना मी. बरोबर बोललीस. थुकलीच काय कळलं नाही. दोन्हीकडे थुकलीस. हा मुदला मुदला. चला अनेक अनेक. महाराज ओळ क्रमांक 77 म्हणे मी आहे व्हिडिओ क्रिएटर. काय 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 परत ऐकव. ओळ क्रमांक 77 म्हणे मी आहे व्हिडिओ क्रिएटर. व्हिडिओ क्रिएट. उतावळी नवली नरड्याला पासिंग झालंय तिचं. काय करताय तुम्ही. काम घेतलंय शूटिंग करायचं. हो काय करताय. आता शिवराज कॉलेजचं हे सुंदर गार्डन आहे ना हा त्या सुंदर गार्डनचं मी शूटिंग करत होतो. कशासाठी काय करताय तुम्ही. मी व्हिडिओ एडिटिंग करतो. व्हिडिओ क्रिएटर आहे. कंटेंट क्रिएटर आहे तुम्ही. हा. हा बोलला तो हो. बर त्याच्या व्यतिरिक्त काय करताय आणि पैसे किती मिळतात तुम्हाला. 25,000 रुपये युट्यूब वरून मिळतात की मला. 25,000 25,000 तर फेशियल करतात आमच्या राजकन्या. म्हणजे काय तरी पण गोरी दिसत नाही. हा तुमची काय शेती वगैरे आहे की नाही. शेती आहे ना. किती आहे. 1 एकर आहे. सांगा जरा सांगा. अहो 1 एकर मध्ये आमचा संडास आहे. मग मी अजून शेतात जाता. काय म्हणाला. सॉरी आम्ही काय करतो. शेतात जाता अजून. या वाक्यावरती यांची आपण कडेलोट करू शकतो. तुम्हाला ब्लॉक करू शकतो मी व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर सॉरी फेसबुक. महाराज. हा
तुम्हाला काय म्हणायचं का? तुम्ही माझे पण व्हिडिओ एडिट करून द्याल का? का नाही 6 मिनिटात करतो. कारण प्रत्येक लग्न झालेला पुरुष बायकांचे व्हिडिओ काढतो. काय सांगताय? हा तर तेच काम असते का त्याला? असं तुम्ही पण तेच करणार का? करणार की बर, आणि काय प्रश्न विचारत आहेत का? व्हिडिओ कशावर एडिट करता? पियर, कॅपकट, प्रीमियर प्रो, आणखी बरंच काही. वा वा, चांगलं पाठ केलंय त्यांनी. अजून काय कोणाला विचारायचं का? मुलाला कसलं व्यसन आहे काय? हे महत्वाचं आहे. तुम्ही बसा, तुम्हाला हे ना व्यसन लावा आधी. खांडाचंही व्यसन नाहीये मला. सुपारीच्या खांडाचं ठीक आहे, पण तुम्हाला दारू, सिगरेट, चरस, गांजा, अफू काय? मला भरपूर काय तुला पाहिजेत का? हा, इतर काय व्यसन नाही ना तुम्हाला? अजिबात नाही तर. बर ठीक आहे, मग जरा विचार करावा लागेल. तुम्हाला काय वाटतंय? मला मुलगा पसंत आहे. पसंत आहे. इतर तुम्हाला काय व्यवसाय वगैरे काय आहे का तुमचा? व्यवसाय आहे ना. काय आहे? मी शिवराज महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतोय. अय्या, सरकारी नोकरी म्हणजे लाखात पगार असणार. हो, तुमचा कोणी भाऊ आहे का? आहे ना, मुलगा आहे. बापाचा दुसरा मुलगा आहे. तिचा आधी लावू, नंतर बघू तुझं. मुलगा आहे का मुलगा आहे का? ठीक आहे, पगार तुम्हाला आहे, सरकारी नोकर आहे तुम्ही. हो तर बर ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? मी तर तुम्हाला आधीच सांगून टाकलं, मला मुलगा पसंत आहे. आताच सांगितलं, आधी नाही सांगितलं. चला मग जास्त वेळ घालवायला नको. मी बेबी राजी तो क्या करेंगे हैदर भाई. चला इधर आओ, यांचं आपण लग्न लावून टाकू. प्रेक्षक जायच्या आधी ती नाशिकमध्ये आली बघा. तुला तर एक स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळ सर पण आलेत, हैदरबाई पण आलेत. शुभमंगल सावधान. चला एकमेकांच्या घरात गळ्यात हार घाला. हा, आणि लाईट ऑफ करा. काही महिन्यानंतर या खुर्चीवरून बस, या खुर्चीवर. बाहेर ये, मागे कोण आहे का आतमध्ये? बाहेर या. घे, खुर्चीवर बसव तिला. आई साहेब, तुम्ही इथे राजकन्यांच्या रूम मध्ये काय करत होता? अगं, कधी कधी येते राजकन्याच्या खोलीत. ते ठीक आहे, पण या वयात कोरड्या उलट्या कसल्या? मला कसल्या ढोंबलाच्या कोरड्या उलट्या होत्या. व्हायचं होतं तेव्हा आल्या की. म्हणजे त्या दिवशी रूम मध्ये उलट्या तुम्ही करत होता? कधी अनर्थ झाला. यांच्या उलट्यांच्या नादात आम्ही आमच्या कोवळ्या मुलीचं लग्न त्या व्हिडिओग्राफरशी लावून दिलं. आता ती बसली असेल तिकडे व्हिडिओ करत. महाराजांना सांगायला हवं, महाराज. ब्लॅकआउट. धन्यवाद.